मगाशी थोडासा पाऊस आला होता आणि त्याच्यानंतर उघडला लगेच पाऊस. 10 मिनिटे फक्त आला असेल पाऊस, ते पण थोडासाच होता. आणि आता वातावरण बाहेरचं दाखवते तुम्हाला किती छान झालंय. असं झालंय वातावरण बाहेरचं. आणि आता मी फ्रेश झाले छानपैकी आणि भांडी घासलेली आहेत ना, ती सगळी आता मला लावायची आहेत. काही भांडी घासलेली आहेत, काही भांडी घासायची आहेत. तर ही सगळी भांडी आता मी लावून घेते आणि चहा ठेवायचा आहे, पण दूध नसले माझ्याकडून. म्हणजे मी तापायला ठेवलं आणि काय झालं काय माहिती, दूधच नसलं. हे बघा कसं झालंय, नासून गेलं. तर आता चहा पण प्यायचा आहे आणि भांडे घासून घेते. चला तर मग. आणि नंतर मग तुम्हाला एक रेसिपी बघायला मिळणार आहे. तर आज मी बनवणार आहे अंडा भुर्जी आणि भाकरी बाजरीची. भरपूर दिवस झाला अंडा भुर्जी बनवलीच नाही आणि जशी परी गेली आहे ना तशी एकही रेसिपी आम्ही बनवली नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं की चला आज रेसिपी होऊन जाऊ द्या. आणि अंडा भुर्जी खाण्याची खूप इच्छा झालेली आहे. खूप दिवस झाला अंडा भुर्जी खाल्ली नव्हती. मग म्हटलं बनवूया आपण. माझ्या पद्धतीने अंडा भुर्जी मी कशी बनवते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि व्हिडिओ बघत राहा, अजूनपर्यंत व्हिडिओ संपलेला नाही आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अजून कंटिन्यू पुढे आहे. आता भांडी वगैरे घासून झाली माझी आणि आता दूध तापायला ठेवले. पाहू शकता तुम्ही. इथं चहा ठेवलाय, अंडे आणलेले आहेत, पार्लेजी बिस्किट पुडा आहे. आता सध्या थोडीशी खाणार आहे, 1-2, कारण भूक खूप लागली आहे. खरं तर मला भूक खूप लागली होती, काहीतरी खाण्याची इच्छा होती, पण आता चहा ठेवलाय, भूक थोडी मरणार आहे. आणि त्याच्यानंतर मग अंडा भुर्जीची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. तर आत्ताच मी चहा वगैरे पिऊन झाला आणि आता मी कांदा आणि टोमॅटो चिरलेला आहे अंडा भुर्जीसाठी, पाहू शकते. आणि माझ्याकडची कोथिंबीर संपलेली आहे, त्याच्यामुळे काय आणलेली नाही, आता एवढंच वापरणार आहे मी. आणि इथं 3 अंडी पण घेतलेली आहेत, तिथं कढई तापायला ठेवलेली आहे मी. तर आता मी अंडा भुर्जी कशी बनवते हे दाखवते मी तुम्हाला. अगोदर मी ही कढई लोखंडाची तापायला ठेवली होती, पण नंतर लक्षात आलं ह्या कढईमध्ये तेल आहे, मग हीच कढई पुन्हा मी तापायला ठेवली. आता त्यामध्ये तेल टाकलेले आणि हे तेल छान गरम होऊन देते आता. तर आता तेल छान गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता डिरेक्टली आपण अंडी सोडून घेणार आहे. घरीचे मेंबर 3 अंडे घेतले. छान तेलामध्ये अंडे असे आपण फ्राय करून घ्यायचे. अंड्याची चटणी बनवताना काय होतं ना, काही जण काय करतात, अगोदर कांदा परतून घेतात आणि नंतर मग कांदा टोमॅटो परतून झाल्यावर त्याच्यात अंडी फोडतात. पण काय होतं ना, गावरान अंडे असतील ना तर ती चटणी छान होते. पण अशी बॉयलर अंडे असतील ना तर जरा आता वैस वास येतो, त्याच्यामुळे अगोदर अशी अंडी तळून घ्यायची. वास पण कमी होतो आणि चटणी पण छान लागते. छान अशा अंडी तळत आलेले आहेत. तर आता हे छानपैकी परतून झालेली आहे आणि हे आता मी एका काढून घेते. तर हे असं काढून घेतले मी, बाजूला ठेवते. आणि त्याच्यामध्ये आता मी भरपूर सारा कांदा घेतला, म्हणजे मोठाले 2 कांदे घेतले होते. तर आता हे कांदे पण त्यामध्ये मी टाकते परतायला.
मी काय करते, भुर्जीमध्ये जरा जास्त कांदा वापरते, त्यामुळे भुर्जी छान लागते. आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं. कांदा छान आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे. जरा वेळ लागतो कांद्याला परतायला, पण ठीक आहे. आपल्याला छान अशी भुर्जी करायची म्हटल्यावरती थोडंसं वाट बघायला लागते. कांदा छान परतून देते मी. गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. कांदा छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे परतून. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो. टोमॅटो ऑमलेटमध्ये किंवा भुर्जीमध्ये टाकल्यानंतर खूप छान होतं, त्यामुळे टोमॅटो नक्की वापरा. आता हे टोमॅटो ना छानपैकी असं मेल्ट होऊ देते, म्हणजे एकदम सॉफ्ट पडला ना की त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे साहित्य घालायचे त्यामध्ये. टोमॅटो सुद्धा छानपैकी असं मऊ पडलंय आणि छान परतून घेतले मी. तुम्ही पाहू शकता कलर पण चेंज झालाय. त्याच्यामध्ये आपण आता हे अंडा फ्राय केलेला आहे ना तो टाकणार आहोत. अंडा ह्याच्यामध्ये मिक्स केलेली आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ आणि घरी बनवलेला मसाला. कोणी कोणी हिरवी मिरची वापरतं चिरून, कोणी कोणी लाल चटणी वापरतं, पण मी मसाला वापरते कारण ह्याची टेस्ट आहे ना खूप छान येते. यामध्ये आपण सगळे मसाले घातलेले असतात. तर जवळजवळ मी 1.5 चमचा मसाला वापरला आहे. थोडं झणझणीत करणार आहे मी आज चटणी जरा. अर्धा चम्मच मीठ वापरते, चवीनुसार टाकायचं. त्याच्यामध्ये हळद वगैरे वापरलेली नाही आहे मी. तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता. छान असं आपण मीठ आणि मसाला टाकल्यानंतर एकत्र परतून घ्यायचं, म्हणजे मसाला सगळ्याला लागला पाहिजे. छान स्मेल येतोय आणि ही भुर्जी आहे ना गरम गरम खायची खूप छान लागते. आणि आता ह्या भुर्जी बरोबर मी आहे ना दुपारचं पीठ शिल्लक आहे, ह्याच्या मी चपात्या बनवते 2 मला, कारण पुरणार नाही आहे त्याच्यामुळे. आणि एक भाकरी पण बनवणार. छान अशी आपली भुर्जी रेडी आहे गरमागरम. तर आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया. तवा ठेवून घेऊया. तर आता चपातीला तवा पण ठेवलाय मी. मस्तपैकी चपाती लाटून घेते. पटपट लाटणार आहे आणि मोठ्या लाटणार आहे जरा. कांदा शिरला ना की डोळ्याची खूप जळजळ होते. कांद्याची खूप आल्याचे तिथे कांदा कापायची मशीन घ्यायची आहे. म्हणजे ते कटर असतं ते मोडलं गेलं ना माझ्या लक्षातच राहत नाही. बघूया नेक्स्ट टाइम मोडला गेली ना नक्की घेऊन ये, कारण मला चिरावं लागते त्यामुळे मला त्रास होते. आपण कोणाला सांगू शकत नाही.
बघूया आता चपातीच्या किती चपात्या होतात. भाकरी करायची ठरवलेली आहे पण चपात्या होण्यावरती आहे. आय थिंक 4 जरी झाल्या ना तरी बस झाल्या, भरपूर होतात 4. होतील असं वाटतं. मला भाकरी करण्याची आवश्यकता नाही लागणार आहे. तर आता मी हा सगळ्या ज्या चपात्या आहेत ना त्या चपात्या करून घेते आणि त्याला थोडं गरम होतात. दुपारी थोडंसं पाऊस असल्यानंतर सुद्धा गरम होत आहे. असा जास्तीचा पाऊसच पडायला झालाय. उगाच थोडासा येतोय जातोय त्याने आणखीनच गरमी वाढते त्यातल्या पावसाने. आता तुम्हाला एखादी चपाती वाकडी एखादी चपाती सरळ अशी दिसत कारण ना गडबडीमध्ये आठवत होतात माझ्या चपात्या किंवा करायला गेलं ना खूप छान होतात चपात्या. नशीब 4 चपात्या होत आहेत. भाकरी करण्याचा भाग वाटतो. अशा चपात्या मी करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. फिल्टर भरायला लावलेला तर फिल्टर भरलाय. आता बटन बंद करते आणि आता आम्ही जेवण करून घेतो. भूक पण खूप लागली. तर आता अंड्याची भुर्जी झालेली आहे, चपाती पण झालेली आहे. आज काय भाकरी बनवली नाही कारण चपाती पुरेशी झाली त्यामुळे. तर आता जेवण करून घेतो. कशी वाटते तुम्हाला भुर्जी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोथिंबिरीची कमी फक्त त्याला, पण काय हरकत नाही, टेस्टी तर असणार आहे. तर जेवण करून घेतो आम्ही आणि नंतर भेटते तुम्हाला. जेवल्यानंतर आपला ब्लॉग एंड होईल. तर खूप छान असं जेवण झालं. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला का? आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो प्लीज लाईक करत जा, सबस्क्राईब पण करत जा. भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.